तर या गेटच्या साईडवर गेलो आणि आपलं डाउनलोड इकडे झालं. ठीक आहे. एकदा डाउनलोड झालं की त्याला तुम्हाला तर माहिती आहे पुढं कसं डाउनलोड करतात. त्याच्यासाठी हम्म, तुम्हाला एक पीडीएफ आहे, ते मी पाठवतो तरी पण. हे बघा, हे एक पीडीएफ आहे. ते फक्त आपल्याला हे करायचंय, फॉलो करायचंय. आणि काही नाही, नेक्स्ट नेक्स्ट करत जायचंय फक्त. तसं तर काही नाही त्याच्यात फॉलो करायला, तरी पण एक रेफरन्सला असावं म्हणून पाहिजे तर हे पीडीएफ पाठवतो. तर ते एकदा आलं की फक्त डाउनलोड इन्स्टॉलेशनला लावा आणि नेक्स्ट नेक्स्ट करत जा. याच्यामध्ये जे जे दिलंय ते फक्त सिलेक्ट करत जायचे. गिट बॅच पाहिजे आपल्याला फक्त. तर हे सिलेक्ट करत जायचं सगळं आणि नेक्स्ट नेक्स्ट करत जा फक्त, आणि फिनिश होईल तुमचं. आणि त्यावेळेला तुम्हाला एक गिट बॅच तुमचं ओपन होऊन तुम्हाला असं तुमच्या युजरमध्ये असं एक दिसेल. ठीक आहे. तर याच्यावरनं तुम्ही समजून जा की आणखीन एक तुम्हाला कोण सांगतो समजून घ्यायची की गिट बॅच झालंय की नाही. अं, तर हा, तर हे जर कळलं ना की मी साईटला गेलो आणि सिम्पल आपलं डाउनलोड केलं, तर कसं करायचं तुम्हाला मी दाखवलं. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्या कुठल्या पण एका फोल्डरमध्ये जायचं. तर आपण आपल्या फ्रेमवर्कच्याच फोल्डरमध्ये जाऊ. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही कुठला पण घ्या फोल्डर, जायला वेळ जाईल. हं. तर आता समजा तुम्ही याच्या फोल्डरमध्ये गेलात. गेट बॅश माझा स्टेटस. गेट बॅश तर आहे माझ्याकडे. ते बघा, ते बघतो मी एकदा काय झालं ते. पण तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला इकडे, जेव्हा तुम्ही स्टार्ट मध्ये जाल तेव्हा गिट, हे बघा, हे दोन तुम्हाला तिथे दिसतील. गिट बॅश, गिट जीओआय पण दिसेल. हं? तर हे तुम्ही काय करू शकता, इकडनं जेव्हा ओपन कराल तेव्हा तुम्हाला असा एक इंटरफेस ओपन होईल. असा म्हणजे सीएमडी सारखा प्रॉपर एक विंडो ओपन होईल. ठीक आहे. आणि या विंडोमध्ये असं एकदम हे लिंक आली, अशी लिंक आली की तुम्हाला समजेल की ओके, म्हणजे तुमचं गिट बॅच रेडी आहे यूज करण्यासाठी. ठीक आहे. अं, हं. काहीतरी थोडासा इश्यू आहे, मी चेक करतो एकदम माझ्यात काय झालं. इथे पहिली स्टेप झाली. पहिले तर आपण पहिल्या स्टेप बाय स्टेप जाऊ आणि जिथे अडेल तिथे थांब बघतो मी. त्यानंतर आता दुसरी स्टेप बघू आपण काय आहे. हं. पहिली स्टेप आपण केलं ते म्हणजे आपण गिट डाउनलोड केलं. हं. त्याच्यानंतर आता आपण काय करू, तर गिट हब मध्ये जाऊ आणि आपलं अकाउंट क्रिएट करू. ही दुसरी स्टेप आहे. ठीक आहे. तर मग त्यासाठी आपण जायचंय गिट हब मध्ये. इकडे गिटहबचं अकाउंट हे करायचं, github.com ला जा आणि गिटहब मध्ये जाऊन आता मी इथे लॉग इन आहे. ते जर तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला साइन इनचा ऑप्शन म्हणजे साइन अप व्हायला लागेल. आणि ते होताना तुमचा तो फोन नंबर वगैरे मागेल, ईमेल आय डी मागेल. आणि काहीतरी तुम्हाला ओटीपी वगैरे हे सगळं करायला लागेल. ते सगळं त्याच्यानंतर एक ईमेल आय डी द्या आणि तुमचं एक अकाउंट बनवा, साइन अप करा. सिंपल साइन अप आहे, काही त्याला प्रोसिजर नाहीये.
तर फक्त या गिटहबच्या साईडला जाऊन github.com ला जाऊन तुम्ही काय करा, तुमचं एक अकाउंट बनवा. आता हे माझं ऑलरेडी अकाउंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असतील की माझ्या काही रिपॉझिटरीज आहेत. हम्म. तर म्हणजे या एक रिपॉझिटरीज इथे बनवले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये हे बघा असा कोड दिसतोय तुम्हाला. आता हे परत इथं मी मागे जातो. हे बघा हे हायब्रिड आहे. हे हायब्रिड एक फ्रेमवर्क आहे जे बनलेलं आहे. ठीक आहे. तर या फ्रेमवर्क मध्ये तुम्हाला प्रॉपर एक कोड दिसत असेल बघा सगळं SRC. तर SRC मध्ये आपला जो पण काही कोड असेल मेन आणि टेस्ट. तर टेस्ट मध्ये आपल्या फाईल्स असतील. हम्म, त्याच्यामध्ये बघा लॉग इन टेस्ट जावा, लॉग इन रेजिस्टर जावा, जे पण काय असतील तर त्या फाईल्स त्याच्यामध्ये म्हणजे या तुम्ही सगळ्याच्या सगळा कोड तुम्हाला इथे बघा बघायला मिळू शकतो. म्हणजे इथे तुम्ही काही पण कॉपी पण करू शकता. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त ही लिंक जरी पाठवली तरी तुम्हाला हे सगळं फ्रेमवर्क मिळून जाते. ठीक आहे. तर आणि हे तुमचा एक स्टोरेज झाला. म्हणजे हा तुमचा एक क्लाउडवरचा एक प्रॉपर फ्रेमवर्कचा एक रिपॉझिटरी बनली तुमची की इथे तुमचा कोड आहे. ठीक आहे गिट मध्ये. तर अशी आपल्याला रिपॉझिटरी बनवायची आहे. तर तुमची एक रिपॉझिटरी इथे बनून जाईल. ही रिपॉझिटरी एकदा बनली तुमची, की मग तुम्हाला काय करायचंय की तिथं एक सिंपल काहीतरी फोल्डर वगैरे बनवा. आणि एक मिनिट, परत परत आपण मागे जाऊ. पहिलं तर आपल्या स्टेप बनवू बघू आपण इथे काय काय करायचं ते. तर पहिलं तर लॉग इन करा आणि नो रिपॉझिटरी बनवा. हा कॅप्चर URL म्हणते ती. तर त्याची जी आपल्या रिपॉझिटरीची URL आहे. पहिलं तर गिटहब, सॉरी इथे होतं, आपण गिटहबचा अकाउंट बनवा, लॉग इन करा आणि एक नवीन रिमोट रिपॉझिटरी बनवा असं तो म्हणतोय. ठीक आहे. तर ही नवीन रिमोट रिपॉझिटरी एकदा बनवलीत तुम्ही तर रिपॉझिटरी बनवायची म्हणजे काय ते सांगतो. एक सेकंड. हा. तर आपल्याला आता नवीन रिपॉझिटरी बनवायची आहे. तर इकडे या याच्यामध्ये. तर इथे जर तुम्ही आलात आणि मेन आपल्या होमला गेलात, इकडे गेलात. तर बघा इथे तुम्हाला एक न्यू नावाचं एक विंडो दिसते बघा इथे. हा एक तर याच्यावर क्लिक करा. किंवा आणखीन एक इथनं ऑप्शन येतो. हे बघा इकडे जर या ड्रॉप डाऊनला केलं तर इथे न्यू रिपॉझिटरी नावाचा ऑप्शन येतो. ठीक आहे. तर इथे तुम्ही न्यू रिपॉझिटरी टाका आणि मग इकडे तुम्हाला न्यू रिपॉझिटरीचा ऑप्शन येईल. हा. तर इथे तुम्ही जे पण तुम्हाला काय पाहिजे त्या रिपॉझिटरीचं नाव देऊ शकता. ठीक आहे. काय पण द्या. तर मी आता फॉर एक्झाम्पल दिलं की पॅरामाऊंट. तर ते अवेलेबल आहे म्हणते. ठीक आहे. तर मग मी ती दिली. तर मग त्याच्यानंतर तुम्हाला जर डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर त्या त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा कोड आहे काय आहे सगळं. आता इथे पब्लिक आणि प्रायव्हेट आहे. तर आता इथे तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं ठेवायचं आहे. जर तुम्ही कंपनी असाल तर आपल्या कंपनीमधले आपल्या रिपॉझिटरी प्रायव्हेट असतात, त्या पब्लिक नसतात. ठीक आहे. पण तुम्हाला जर त्या कोणाला पण ती ओपन करून द्यायची आहे, ठीक आहे, तर मग तुम्ही ती पब्लिक ठेवा. आणि प्रायव्हेट मध्ये तुम्हाला ऑप्शन असेल, रिस्ट्रिक्शन लेवल्स असतील तुमच्याकडे. तर आपल्याला तर काय फरक पडत नाही, आपला कोड काय असा कुठला प्रायव्हेट कोड नाहीये. कारण इथे कसं आहे तुमचा सोर्स कोड दिसतो हा. फक्त EXE फाईल नाही दिसत, सोर्स कोड दिसतो. त्यामुळे तुमचा कोड जर मध्ये कुठले युजर नेम पासवर्ड सगळं असं असेल, तुम्ही सगळंच एक्सपोज करून ठेवलं असेल सगळ्या गोष्टी कोडमध्ये, किंवा कोड तुमचा खरोखरच खूप असा असेल की जो कोणाच्या हातात द्यायचा नाहीये, तर मग तुम्ही पब्लिक ठेवू नका, प्रायव्हेट ठेवा. ठीक आहे. तर ही एक गोष्ट आहे की याच्यावर त्याच्यानंतर बाकीच्या तर गोष्टी आपल्याला करायची गरज नाहीये. फक्त याचं नाव द्यायचं आहे आपल्याला आणि सरळ आपण बाकी एक प्रायव्हेट आणि पब्लिक ठरवायचंय. आपण ते पब्लिक ठेवलंय आणि क्रिएट रिपॉझिटरीवर क्लिक करायचे. ठीक आहे. आपली रिपॉझिटरी बनली. ठीक आहे. तर ही रिपॉझिटरी जी आपली बघा इथे बघा, Such99 माझं इथलं युजर नेम आहे आणि इथे माझी पॅरामाऊंट नावाची रिपॉझिटरी बनली. नवीन रिपॉझिटरी पब्लिक बनली बघा. ठीक आहे. तर आता ही रिपॉझिटरी बनल्यानंतर तुम्हाला इथे एक लिंक येते बघा ही. तर ही जी लिंक येते तर ती लिंक म्हणजे तुमची इकडे त्याने एक सांगितलं ना
अरे कुठे गेलं, सॉरी. हा, इथे त्यांनी सांगितले ते बघा. क्रिएट, कुठे गेलं, हा, लॉग इन टू गिट हब अँड क्रिएट अ न्यू रिपॉझिटरी अँड कॅप्चर URL. ठीक आहे, कॅप्चर URL असं म्हटलंय. तर ते कॅप्चर URL म्हणजे होतं, ते URL म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ती जी लिंक येत होती, ती लिंक आहे. सॉरी. हा, हे बघा ही. तर इथे इथे कॉपीचं बटन आहे, हे तुम्ही कॅप्चर करून ठेवू शकता. हा, तर इथे मी येतो आणि ही कुठेतरी तुम्ही, जिथे तुम्हाला पाहिजे तिथे कॅप्चर करून ठेवा. ठीक आहे, ही माझी URL झाली. तर ही मी करून ठेवली. त्याच्यानंतरची पुढची स्टेप काय बघू आपण. पुढची स्टेप आहे प्रोजेक्ट वर्कस्पेस. ठीक आहे. तर प्रोजेक्ट वर्कस्पेस बनवायची आपल्याला. त्याच्या आधी आपल्याला तो काय म्हणतो की क्रिएट अ गिट हब टोकन फॉर लॉग इन अँड क्रिएट युअर ओन टोकन. ठीक आहे. तर आता कसं असतं, कधी हे ना, आता पासवर्ड बरोबर एक टोकन पण बनवायला लावतात गिटवाले, आणि आपलं टोकन वगैरे ते विचारत राहतात. तर त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, तर आपलं एक टोकन बनवून घ्यायला लागेल. हे पण गिटमध्ये एक प्रकार आहे की टोकन बनवा. ठीक आहे. तर माझा चला ते टोकन बनवू आपण. तर टोकन साठी इकडे सेटिंग मध्ये, युजर याच्यामध्ये सेटिंग मध्ये, हम्म, एकच मिनिट. एक पर्सनल ऍक्सेस टोकन नावाचं येतं. कशाच्या अंडर होतं, मला वाटतं याच्या अंडर असावं. डेव्हलपर सेटिंग कुठं आहे का ऑप्शन, डेव्हलपर सेटिंग? हा, गॉट इट, गॉट इट, बरोबर बरोबर. आलं पर्सनल ऍक्सेस टोकन, डेव्हलपर सेटिंगच्या अंडर पर्सनल ऍक्सेस टोकन. आणि याच्यामध्ये आपण टोकन क्लासिक्स निवडू शकतो. ठीक आहे. आणि इकडे गेल्यानंतर तुम्हाला जनरेट अ न्यू टोकन, हे हे ऑप्शन तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. अरे यार, पासवर्ड, तुम्ही पासवर्ड विसरलोय. बरं ठीक आहे, आपण मला वाटतं इथे थांबू. हे फक्त पासवर्ड करून मी ते टोकन जनरेट करून ठेवतो. आणि पुढे एवढंच राही आता. याच्या पुढे आपल्याला फक्त गिटचे कमांड बघायचे, मग गिट संपेल. गिट संपलं की आपलं जेनकिन, मेवेन आणि बिल्डी कुकुंबर हे आहे. तर ते थोडक्यात आहे, आणि त्याचे ऑलरेडी माझ्याकडे बिल्डी कुकुंबर म्हणजे हे सगळं सेट आहेत, म्हणजे व्हिडिओ वगैरे. आणि ते मेन नाहीये कारण त्याच्या कोडिंग नाही तुमचं. हे मेन आहे कारण हे तुम्हाला कोडिंग दाखवायचं सगळं.
म्हणजे त्याच्यामुळे हे आपलं व्यवस्थित होणं गरजेचं आहे गीट, त्यामुळे त्याला जास्त वेळ देतोय. ठीक आहे, काय डाऊट असेल तर विचारा, नाहीतर आपण थांबू आणि नेक्स्ट याला भेटू. हे टोकन आपण कशासाठी यूज करतो, म्हणजे कोड पुश करण्यासाठी हा इंडिव्हिज्युअली? हा, हे टोकन आहे ना, ते जसं पासवर्ड आहे ना, फक्त पासवर्ड वर हे घेत नाही. हल्ली कसं ते गेट वाले त्याला टोकन पण मागतात. ठीक आहे, त्यामुळे ते टोकन आपल्याकडे असेल म्हणजे ते क्रिएट करून ठेवायचं, आणि नंतर ते आपल्याला ते टोकन पण एंटर करायला लावतात कधीतरी, आपलं ऑथेंटिकेशन प्रूव्ह करायला. ठीक आहे, त्यामुळे ते टोकन प्लस पासवर्ड या गोष्टींनी आपल्याला पुढे जाता येतं, फक्त पासवर्डवर चालता नाही. त्याच्यामुळे मग तुम्हाला ते वापरायचं असेल तर एक टोकन क्रिएट करून ठेवा, असं ते आपल्याला नेहमी सांगतात. आणि त्याची एक व्हॅलिडिटी असते. तर माझं मागचं पण टोकन आहे, पण ते मला वाटतं मेला हे झालं असेल, कारण ते खूप दिवसाच्या आधी केले. ठीक आहे, एकदा तुम्ही केलं की ते मला वाटतं 3 की 2 महिने चालतं ते टोकन. पण ते टोकन ऑथेंटिकेशनसाठीच, म्हणजे तुमच्या आयडेंटिटीसाठी पासवर्ड प्लस ती एक गोष्ट असते. ठीक आहे, ते काही वन टाइम असतं. मग तुमच्या कंपनीमध्ये तर ते असं काही सारखं सारखं करायला लागत नाही तुम्हाला. इथे आपण जेनरिक करतोय ना, त्यामुळे आपल्याला पटापट बदलतं. कंपनीमध्ये तुम्ही एकदा केलं की मग काय बदलत नाही ते टोकन, ते थ्रू आउट राहतं. कारण ते स्पेसिफिक टोकन त्यांनी घेतलेले असतात प्रॉपर वाले कंपनीवाल्यांनी. त्यामुळे ते एकदा पहिलं वन टाइम तुम्हाला एक टोकन क्रिएट करायला लागतं. ते फक्त सेव्ह करून ठेवायचं कुठेतरी, एक आपली नोटपॅडची फाईल किंवा कुठली तरी फाईल ठेवायची. तिथे सगळा डेटा आपला असा, आपले कीवर्ड वगैरे असे सगळे इम्पॉर्टंट हे लिंक्स असतात तिथं. मग ते कधी लागेल तेव्हा वापरायचं फक्त आपल्या ऑथेंटिकेशनसाठी. ठीक आहे. बाकी तर कधी कुठला यूज लागला नाही टोकनचा, ऑथेंटिकेशनलाच लागलाय. चालतंय, आणखीन काय डाऊट? चालतंय, भेटू मग नेक्स्ट वीकला. बाय.